कसला डोंगर आहे हो. अरे बापरे, हे कोण वडायला आले पोल. दिस इज संडे अगेन अँड वी आर गोइंग समवेअर जस्ट टू रोमला चाललोय काय, इटलीला चाललोय काय आपण. बॉबी जाणार एक दिवस तिकडे पण जाणार है ना बॉबी. आपण जाऊ ना युरोपियन ट्रिपला जाऊ ना. मॅनिफेस्टेशन इज द की. युरोपियन ट्रिप तर नक्की होणार, पण त्याआधी म्हणलं पुणे फिरून घ्यावा, महाराष्ट्र फिरावा आणि मग भारत फिरावा, त्यानंतर बाहेर बघता येईल की. नेहमीप्रमाणे ठरलं नव्हतं कुठे जायचं, म्हणून आम्ही लागलो दिवे घाटाच्या दिशेने. जवळ होता ना म्हणून. स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विकासला बघितलं नसेल, कारण माझं आणि त्याचं भांडण झालं होतं आणि मी ठरवलं होतं की त्याला दाखवायचं नाही. पण हिअर इज, तो माझ्यासोबत आहे आणि त्याच्याशिवाय जाणार तरी कसं. गाडी तोच तर चालवतो, मला कुठे ते कार चालवायला. तर हा व्हिडिओ आम्ही पावसाळा एंडिंगला शूट केला होता आणि हिवाळ्यात अपलोड करतोय. वेळच नव्हता मिळत यार एडिटिंगसाठी. वेल, पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजा आहे ना, ती फक्त घाटातच येते. सगळीकडे फिरू शकतात, बट घाटातली मजा ही घाटातली असते. तो सुंदर पाऊस, वातावरण, वारा, तो वळणदार रस्ता, आपली कार. बाय द वे, कार बंद असते, AC मध्ये बसतो, पण जेव्हा आपण असं मध्येच उतरतो ना, तेव्हाची मजा वेगळीच. आता काही जण म्हणतील बाईकवर जायचं फिरायला. नाही जायचं मला बाईकवर. तसं काही नाही, बाईकची मजा वेगळी असते, बट आय प्रेफर कार. कधीपासून? बॉबी झाल्यापासून ऑब्व्हियसली. हा बघताय ना किती सुंदर हिरवळ आहे आणि ते आकाश. आणि मग सगळ्यांप्रमाणे आम्हीही आपली कार कशी बशी पार्क करून भाजलेला मका खायला गेलो. कसं आहे मला दे थोडं. आता एवढं सुंदर वातावरण असल्यावरती माघारी जायची इच्छा होईल वय. रविवार आहे, दिवस पूर्ण आहे, तर अजून थोडी लॉंग ड्राईव्ह म्हणून आम्ही जेजुरीपर्यंत जाण्याचा निर्णय केला. त्या दरम्यान आमच्या ओबीला थोडीशी भूक लागली होती, त्यासाठी शिरा आणला होता डब्यात भरून, तो त्याला खाऊ घातला. बाळाचं वातावरण थोडं गडबड दिसत होतं, अंगही गरम लागत होतं, त्यामुळे आम्ही दोघे थोडंसं टेन्शनमध्ये आलो होतो. पण तो किरकिर करत नव्हता, हा एक रिलीफ पॉइंट होता. बॉबीचा ताप बघून आम्ही मग माघारी निघायचं ठरवलं आणि म्हणून मग आम्ही युटर्न मारला. ऑब्व्हियसली युटर्न मारल्याशिवाय माघारी येणार कसं हे यार. गुड्डी मक्याचं कणीस खाऊन बराच वेळ झाला होता, तर मला लागली होती भूक. मग काय खाणार? मिसळ, ऑल टाईम फेवरेट. आम्ही थांबलो जोगेश्वरी मिसळला. अशा बऱ्याच ब्रांचेस आहेत, आता ही मला माहीत नाही नेमकी कुठली ब्रांच होती. मी तेवढं सगळं बघत नाही भूक लागल्यावरती. रस्ते माझ्या ध्यानात राहत नाही आणि आपल्याला काय खायला भेटलं म्हणजे झालं. पप्पू म्हणजे माझा नवरा म्हणाला, बाळ तू खा, तुला जेवढं खायचं तेवढं खा, मी बॉबीला सांभाळतो. म्हणून मी तुटून पडले त्या मिसळीवर. मिसळ मस्त होती, तिखट होती, मजेदार होती, मसालेदार होती, चटपटीत होती. म्हणजे काय काय विशेषणं तुम्ही देऊ शकता ना, ती सगळी द्या बरं का. पप्पू म्हणाला, मला नको बाई, तू खाऊन घे, मला काही इच्छा नाही खायची. मम्मी काय खाल्ली सगळी. मिसळची एवढी सगळी विशेषणं मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हालाही असं वाटत असेल की वाव, मी पण भेट द्यावी आणि खावी ती मिसळ. पण ट्रस्ट मी, मला याचे परिणाम भोगावे लागले. हो, माझं पोट खूप खराब झालं होतं घरी गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही चहा प्यायलो मस्तपैकी. चहा मस्त होता, दोघांनाही आवडला. काही जण विचार करत असेल पप्पूने काही खाल्लं की नाही. ओ, चहा दिला हो त्याला मी. चहा पिल्यानंतर आम्ही परत निघालो आमच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि त्याच ट्रॅफिकमध्ये. आगमन होत आहे. ही आहे विठ्ठलांची मूर्ती. विठ्ठला सारखा जातात तिकडे, विठ्ठलाकडे जातात. ए थांब पापा, मोबाईल हलवू नये. तर नक्की सांगा आमचा हा छोटासा डे आउट कसा वाटला. थँक्यू. अरे कसला डोंगर आहे हो. अरे बापरे, हे कोण वडायला आले पोल.